नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या आनंद आश्रम येथे आहोत आणि आपण पाहिलं तर शिवसेना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के त्यासह समस्त शिवसेना या ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते। राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी का निषेध असो, राहुल गांधीचा निषेध असो, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय। अरे या पपुचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या पपुचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या पपुचं करायचं काय? खाली डोकं। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ठाण्यातील आनंद आश्रम येथे होताना आपल्याला पाहायला मिळते। राहुल गांधी यांच्या फोटोला चप्पल मारून या ठिकाणी त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या पपुला दोडे मारा, दोडे मारा, दोडे मारा, 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 या पपुला दोडे मारा, दोडे मारा, दोडे मारा। अरे राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय। अरे या पपुचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या पपुचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय। अरे या पपुचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या पपुचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी, राहुल गांधी मुर्दाबाद, 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 राहुल गांधी मुर्दाबाद। बनियन गँगचा निषेध असो, बनियन गँगचा निषेध असो, बनियन गँगचा। संपूर्ण आंदोलन जे आहे ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। राहुल गांधी, राहुल गांधीचा, राहुल गांधी, राहुल गांधी हे आंदोलन जे आहे ठाण्यातील आपल्याला होताना पाहायला मिळते। लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या आंदोलन जे आहे त्या ठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, 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 राहुल गांधी मुर्दाबाद। राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी या संपूर्ण आनंद आश्रमामध्ये बाहेर या ठिकाणी होताना पाहायला मिळते। राहुल गांधी यांच्या फोटोला जोडी मारत या ठिकाणी त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। राहुल गांधी यांचे फोटो जे आहेत तर रस्त्यावर पायदळी तुडवत या ठिकाणी त्यांचा निषेध या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळतोय। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। नरेंद्र मोदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नरेंद्र मोदी साहब आगे बढ़ो। आंदोलन जे आहे आपण पाहतोय ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी इथे होताना आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे राहुल गांधी यांच्या विरोधात या ठिकाणी होताना पाहायला मिळते। राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी असेल तसेच बॅनर आणि या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांच्या फोटोवरती पायदळी तुडवत या ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध या ठिकाणी समस्त शिवसेना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। मुर्दाबाद, मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, 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 राहुल गांधी मुर्दाबाद, 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 राहुल गांधी मुर्दाबाद। राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय।
हे आंदोलन जे आहे या ठिकाणी ठाण्यातील आनंद आश्रम परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे या ठिकाणी पार होताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी त्यांना उभं राहता त्यांना उभं राहते हातात घ्या त्यांना उभं राहता येत काय करणार. असं काय सांगाल, एकीकडे राहुल गांधी संदर्भात अनेक ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे, तुम्ही देखील या ठिकाणी आंदोलन कसं बघताय? राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशाच्या प्रगतीच्या विरोधात वागत आहे. राहुल गांधी स्वतः देशाच्या बाहेर देशामध्ये देशाच्या विरोधात वक्तव्य करणं, देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात वक्तव्य करणं आणि देशाच्या प्रगतीच्या विरोधात वागणं अशा पद्धतीची वृत्ती काँग्रेसची सुरू आहे. आणि याकरता राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे या ठिकाणी आम्ही घेतला होता. जगभरातून एआयची कॉन्फरन्स दिल्ली येथे होते. देशाची प्रगती या ठिकाणी लोकांसमोर आपण आणतोय. देशभरातील प्रतिनिधी आपल्या देशाची प्रगती एआय टेक्नॉलॉजी ती पाहायला आलेले आहेत. त्यांच्या टेक्नॉलॉजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी करायला आलेले आहेत. हा देशाचा सन्मान आहे. परंतु राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी चड्डी बनियांवरती निषेध करतायत आपल्या देशाचा. हा देशाचा अपमान आहे आणि देशविरोधक देशघातक अशा ह्या कारवाया आहेत. आमची मागणी आहे देशद्रोहाचा गुन्हा या सगळ्या लोकांवर दाखल करावा आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. देशविरोधी कारवाया त्या ठिकाणी ते करतायत. पाकिस्तानची भाषा बोलतायत. काँग्रेस ही देशातून हद्दपार होण्याच्या स्थितीवर आलेली आहे. त्याकडे लक्ष न देता केवळ नरेंद्र मोदी यांची बदनामी करणे, देशाची बदनामी करणे हे राहुल गांधीचं काम चाललेलं आहे. त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे. आज देखील भिवंडीमध्ये राहुल गांधी होते आणि आरएसएसच्या संदर्भात ज्यांनी वक्तव्य केलं त्याचा देखील निषेध आज या ठिकाणी करण्यात. हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशामध्ये खूप चांगलं काम करतोय. परंतु केवळ त्यांना धार्मिक गोष्टीमध्ये अडकवण्याचे प्रयत्न, त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न आणि काही विशिष्ट धर्मीयांची मतं मिळवण्याकरता आरएसएसवरती बाण सोडायचे आणि आरएसएसची त्या ठिकाणी बुराई करायची हा एकमेव धंदा आता राहुल गांधी आणि काँग्रेसनी केलेला आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करणं गरजेचं आहे. काय वाटतं कशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे? देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि राहुल गांधी यांची खासदारकी सुद्धा रद्द करणं गरजेचं आहे. देशाच्या विरोधात देशाची बदनामी करणं याकरता देशाचे खासदार म्हणून राहण्यास त्यांची लायकी नाहीये. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करावी आणि तशा पद्धतीचा ठराव सुद्धा आम्ही येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात आणू आणि त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करणं गरजेचं आहे. मस्के हिंदी में जानना चाहिए किस तरह से आज आंदोलन राहुल गांधी के खिलाफ किया है? देखो, राहुल गांधी के जो तेवर है वो देश के खिलाफ है. देश के जो प्रगति हो रही है उसके खिलाफ है. देश की बदनामी करना यही राहुल गांधी का एकमेव धंधा है. उनका जनाधार हट गया है, लेकिन ऐसे कुछ भी गलत बर्ताव करके लोगों का ध्यान अपनी तरफ खींचने के लिए ये सब चालू है. देश का जो डेवलपमेंट हो रहा है उसका एक प्रदर्शन, ये टेक्नोलॉजी का प्रदर्शन दिल्ली में हो रहा है. देश के सभी अपने दुनिया के सभी देशों के प्रतिनिधि वहां आ रहे, वह अपना देश की प्रगति देख रहे, देश की डेवलपमेंट देख रहे, लेकिन वहां देश के खिलाफ धरना करना, प्रदर्शन करना ये देश के खिलाफ की कार्रवाई है. इसलिए उनके ऊपर देशद्रोह की गुना दाखिल करना चाहिए. आज देखिए राहुल गांधी भिवंडी में आए थे, यहाँ पे आरएसएस के खिलाफ उन्होंने और यहाँ पे भाषण किया था. देखो, आरएसएस का नाम लेने का भी उनका जो योग्यता है वो नहीं है. आरएसएस जिस तरह से काम करी है, गरीब लोगों के लिए काम कर रही है, धर्म बचाने का काम कर रही है, सामाजिक कल्चर सांस्कृतिक और जो शैक्षणिक धोरण में जो आरएसएस का काम कर रहे हैं वो बहुत बड़ा काम देश के लिए वो कर रहे हैं. लेकिन आरएसएस के खिलाफ बोल के एक विशिष्ट धर्म की वोट पाने के लिए इसी तरह की बातें राहुल गांधी कर रहे हैं, लेकिन उसका फायदा होने वाला नहीं है. आपने देखा महाराष्ट्र में एमआईएम के ज्यादा कॉर्पोरेटर चुन के आए, लेकिन कांग्रेस के नहीं आए. उसका उनको फायदा होने वाला नहीं है. सिर्फ लोगों का ध्यान अपनी तरफ आकर्षित करने के लिए राहुल गांधी इसी तरह की बातें कर रहे हैं. क्या सलाह दोगे?
राहुल गांधी को मुझे यही सलाह देने की है, आपको पप्पू कहते हैं, आपकी जो दिमाग है जो पप्पू जैसा लाल छोटा बच्चों जैसा जो चल रहा है उसमें सुझाव हमारे थाना में मेंटल हॉस्पिटल में आओ, हम आपका लिए बेड बुक करते हैं, डॉक्टर बुक करते हैं, एक 10-12 दिन की ट्रीटमेंट लो, आपका जो मेंटली बैलेंस जो बिगड़ गया है वो अच्छी सही तरह से होंगे। थाना में जो मेंटल हॉस्पिटल उसमें हम आपको ऍडमिट करेंगे। सर मराठीमध्ये राहुल गांधींना काय सल्ला असेल? राहुल गांधीला माझा एकच सल्ला असेल, आज ते भिवंडीत आलेले आहेत, गाड्या आमच्या मेंटल हॉस्पिटलकडे वळवाव्या, त्यांना जे पप्पू म्हटलं जातं, लहान मुलाला पप्पू म्हणतात, तशा पद्धतीने त्यांची मेंटली अवस्था झालेली आहे। सभागृहात सुद्धा तशाच पद्धतीने ते वागत असतात। संसदेमध्ये मला त्यांना एकच सल्ला आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकरता 2 बेड बुक केलेले आहेत, आपण या खूप चांगली ट्रीटमेंट आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ। 10-15 दिवसात आपण खूप चांगले व्हाल, जेणेकरून काँग्रेस पक्ष जो औषधालय उरलेला नाही तो थोड्याफार प्रमाणात या देशामध्ये करेल। या काँग्रेस पक्ष थोडा सुद्धा तरी राहील, नाही तर तो संपूर्ण नायनाट त्याचा होणार आहे। मस्त राजकीय प्रश्न वेगळा आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून अनिकेत तटकरे स्वतः गाडी चालवली, कुठेतरी घातक झालं असतं, काय झालं असतं, शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून गाडी चालवणं अनिकेत तटकरेची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं। हे बघा, असं बऱ्याचदा होतं की आपला एखादा नेता आला तर एखादा पदाधिकारी असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्या ठिकाणचा लोकल माणूस असेल, त्याची इच्छा असते की आपल्या नेत्याला मी स्वतः ड्रायव्हिंग करावी, तशा पद्धतीने जर अनिकेतनं केलं असेल तर मला वाटतं त्याच्यावर टीका करण्याची गरज नाही। नक्कीच हे आंदोलन जे आहे ठाण्यातील आनंद आश्रम परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। राहुल गांधींविरोधात या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते होताना पाहायला मिळतंय। खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ठाण्यातील आनंद आश्रम परिसरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। राहुल गांधी यांच्या विरोधात या ठिकाणी शिवसेना ही आहे, चांगलीच आक्रमक झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दत्ता या ठिकाणी हे आंदोलन जे आहे राहुल गांधी यांच्या विरोधात होताना आपल्याला पाहायला मिळतं। ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा। धन्यवाद।